रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 16वा भाग 75वा. आत्ता सूर्यासी जिवे अनुसरलिया राजवी तरी ते तो ना शिवे सौरभ्य जैसे. का वसंताची या वाहनी आलिया वनश्रीच्या औक्षणी न करी तूची घेणी निघाला तो. हे असो महासिद्धीसी लक्ष्मी आलिया पाशी तरी महाविष्णू जैसी न गणीच ते. ऐसे ऐहिकीचे का स्वर्गीचे भोगी पाईक झालिया इच्छेचे ती भोगावे हे ना रुचे. मना माझी बहुवे काय कौतुके दिवे नोहे विषयाभिलाखी आलो लुपुत्व दश राजिवे जळ पक्षिया अंतराळ मोकळे हे ना तरी बाळको उद्देश मातेचे स्नेह जैसे. का वसंतीच्या परशे मऊ मलया निळू डोळ्या प्रियाच्या भेटी का पिलिया कुर्मीची देठी तैसे भूतमात्री रहाटी वाळते स्पर्श अतिमृद मुकी घेता सुसंवादू ग्रहणासी सुगंधू उजाळू अंगे तो आवडे तेवढा घेता. वृद्ध परी न होता तरी उपमे येता कापुकी परी महाभूते पोटी वाहे तेवीची परमाणु माझी सामाये या विश्वानुसार होय गगन जैसे. काय सांगो ऐसे जिने जे जगाची न जीवे प्राण तया नाव म्हणे मार्दव मी आत्ता पराजये राजा जैसा कदर्थीचे लाजा. का मानिया निस्तेजा पृष्ठास्थव नाना चांडाळ मंदिराशी अवचटे आलिया संन्यासी मग लाज होय जैसी उत्तमा तया. स्त्रियारणी पळूनी जाणे ते कोण साहे लाजिरवाणे का वेंधवे चारणे महासत्य येते अशी उदय कष्टू भाविता टिचे बोटू तया लाजा प्राण संकट होय जैसे. तैसे औट हातपणे शेव होईन जेणे उपजो उपजो मरणे मानावा तिये गर्भ मेनुद मुसे रक्तमूत्र रसे मोतीव घेऊन या असे. ते लाजिरवाणे हे भूत असो देहपणे रामरूपासी येणे नाही गा लाजिरवाणे तयाहुनी ऐसे सेया अवकळा घेपे शरीराचा कंटाळा. ते लाज पै निर्मळा निसुंगा गोड आत्ता सूत्रतंतू तुटलिया चेष्टाची ठाके सायडिया जैसे प्राण जये कर्मेंद्रिया कुटे गती की मावळलिया दिन करू सरे किरणाचा प्रसरू ऐसा मनोजये प्रकारू बुद्धी इंद्रियाचा येव मन पवननियेमय होती दाही इंद्रिये अक्षिमे. ते अल्पाल्प्य वर्णे येणे होय आत्ता ईश्वर प्राप्ती लागी प्रवर्ताता ज्ञानमार्गी धीवसेयाच्या अंगी उणीव नोहे ओखटे मरणायसे. तेही आले अग्निप्रवेशे परी प्राणेश्वरे उद्देशे न गणीची सती तैसे आत्मनाथाची या आधी लावुनी विषया विषयाची बाधी पाहो आवडे पानाधी शून्याची ये. न ठाके निषूद आड न पडे विधीची भीड नुपजिती जीवी कोडे महासिद्धीचे ऐसे ईश्वराकडे निज पाहावे आपसया सहज त्या नाव तेज आत्मकते. आता सर्वही साहतिया गरिमा गर्वा न ये तिची क्षमा तैसे देह वाहुनी रोमा महाने नेणे आणि मातलिया इंद्रियाचे वेग
का प्राचीने खळवळले रोग, अथवा योगवियोग प्रिया प्रियाचे, यया आघावियाचिया थोरू, एके वेळे आलिया परू, हरी अगस्ते का होईन धीरू, टाके आकाशी घुमाची रेखा, उठली या बहुत आगळी का, ते गिळी एकी जुळू का, बारा जेवी तैसा आदिभूतादि दैवा, अध्यात्मादि उपद्रवा, पातले या पांडवा, गिळूनी घाली ऐसे चित्तमोक्षाच्या अवसरी, उचलुनिया धैर्या जे चांगावे करी, धृती म्हणपे अवधरी, ते येते गा आता निर्वाळुनिया कनके, भरिला गंगे पियुखे, दया कलशाची या सारिखे, शौचासे जे अंगी निष्काम आरुच, जीवी विवेकू साचारू, तो सबाह्य घडला आकाडू, सुचित्वाचाची फेडीत पापताप, पोखित तिरीचे पादप, समुद्र जया आप, गंगेचे जैसे, हा जगाचे आद्य फेडतू, श्रेयेची राऊळी उघडितू, घे जैसा भासस्तू, दक्षिणे तैशी बांधली सोडिता, बुडाली काढिता, साकडी फेडिता, भारताचिया किंबहुना दिवस राती, वडिलांचे सुख उन्नती, अनित अनित स्वार्थी प्रवेशी जे, वाचुनिया आपुली काजा लागी, आणि जाताच्या अहितभागी, संकल्पाचीही आडवंगी, करणे जे, पै अद्रोहत्व ऐशिया गोष्टी, एकसी जिया किरीटी, ते सांगितले हे देठी, आहो ए तैसे, आणि गंगा शंभूच्या माथा, पावोनिया संकोचे जीवी पार्था, तेवी मान्यपणे सर्वथा, लाजणे जे, तेही पुढत पुढती, अमानित्व जान सुमती, मागा सांगितलेसी किती, तेची ते बोला, एव इहि 26 ब्रह्मसंपदा हे वसते, असे मोक्ष चक्रवर्तीचे जैसे, अग्रहार होय, नाना हे संपत्ती, दैवी, या गुणतीर्थाची नीच नवी, निर्विण संगराची दैवी गंगाची आली, ती गुण कुसुमाची माळा, हे घेऊन या मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षेचा गळा, गिवसित असे ती 26 गुण ज्योती, ही उजळती आरती, गीता आत्मया निजपती निराजना आली, उगळती निर्मळे, गुण इयेची मुक्ताफळे, दैवी शक्ती कळे गीतान्वयची, काय बहुत वानू ऐसी, अभे व्यक्ती ए ऐपसी, केली दैवी गुणराशी, संपत्तीरूप, आता दुःखाची अतुवट वेली, दोष काट्याची जरी भरली, तरी निजाभिने धनी घाली, आसुरी ते, पै त्याजी त्याजवया लागी, आणावी जरी अनुपयोगी, तरी एका ते चांगी, श्रोत्रशक्ती, जरी नरक व्यथा थोरी, वया दोषी घोरी, मेळू केले ते आसुरी, संपत्ती हे, नाना विषय वर्गू एकवटू, तया नाव जैसे असटू, आसुरू संपत्ती हा खोटू, दोषाचा तैसा, तयाचा आसुरा, दोषा माझी जयावीरा, वाडपणाचा हा गोरा, तो दंभू ऐसा, जैसी आपुलिया जननी, नग्न दावी लियाजनी, हे तीर्थाची परिपत्नी, रण होय, का विद्या गुरु प्रतिष्ठा, गोंबाइल्या चोहोटा,
तरी इष्टदा परी अनिष्ठा तू होती ते अंगे बुडता महापुरी जे वेगे काडी पैलतिरी नावची बांधली या शिरी उडवी जैसी कारण जे जीविता ते वानिले जरी सविता तरी अन्नची पंडूसुता होय विष ऐसा दृष्टादृष्टाचा सखा धर्मो झाला तो ओकारी जे देखा तरी येता तोची दोखा लागी होय म्हणून या वाचाचे चोबारा घातलिया धर्माचा पसारा धर्मूचे ते अधर्मो होय वीरा तो दंभू जाणे आत्ता मूर्खाची या जिभे अक्षराचा आभुखा सुभेदे आणि तो ब्रह्मासभे न रिजिस जैसा हा माधुरी लोकांचा घोडा पतीही मानी थोडा का काठी विरल्या सरडा स्वर्गुही नीच तृणाचेनिया इंधने अंगी दहावे गगने थिल्लर बळे मिने न गणी जे सिंधू ऐसा माझे दहावे गगने थिल्लर बळे मिने न गणी जे सिंधू ऐसा माझे स्त्रिया धने विद्या स्तुती बहुत माने एके दिवसाची निय परणे अल्पुक जैसा अभ्र इच्छेचिया जोडी नि दैवू घर मोडी मृगाभू देखुनिया फोडी आणि याडे मूर्ख बहुना ऐसोसे उतने जे संपत्ती मिसे तो दर्पुगा अनारसे बोले घेई आणि जगा वेदू विश्वासू आणि विश्वासू पूज्य विसू जगी एक तेजसू सूर्याची हा जग स्पृहे अस्पद एक सर्वभौम्य पद न मरणे निर्विवाद जगा पडिया म्हणून या जग उत्साहे याते वानू जाये की ते ऐकोनिया मत्सरू वाहे उगो आले म्हणे ईश्वराते खाये तया वेदा विषय सूर्ये गौरवा माझी यात्री भंगित असे पतंगा नावडे ज्योती खादोता मानुची खाती टीटी बने आपापती वैरी केले ऐसा अभिमानाचे नियमोहे ईश्वराची नाम न साहे बापा ते म्हणे मज तवती झाली ऐसा मान्यतेचा पृष्ठांगडू तो अभिमानी परमलंडू रौर वाची रुडू मार्गूची पै आणि पुढिलांचे सुख लेखनी याचे होय मिख कडे क्रोधांगीचे विख मनोवृत्ती शीतळाची या भेटी तातला तेली अंगी उठी चंद्र देखुनिया जळे पोटी कोल्हा जैसा स्वाचे आयुष्य जेणे उजळे तो सूर्यू उदला देखुनिया सवळे पापिया फुटती डोळे तुळाचे जगाची सुख पहाट चोरा मराहुनी निकृष्ट दुधाचे काळकुट्ट होय व्याळी गाधे समुद्र जळे प्राशिता अधिक जळे वडाग्नी न मिळे अंती कही तैसा विद्या विनोद भवने लेखे पुढिलांचे दैव तव तव रोषू दुनावे शोधू तो जाण आणि मन सर्पाची कुटी डोळे नाराचीच सुटी बोलणे ते वृष्टी इंगळाची एरजे जे क्रिया जात ते तिखयाचे करवत ऐसे सबाह्य खसासीत जयाचे गा तो मनुष्यास आधभू जाण पारुषाचे अवतरण आत्ता ऐक खून अज्ञानाची तरी शीतोष्ण स्पर्शा निवाडू नेणे पाषाणू जैसा का रात्री आणि दिवसा जात्या धुजो अंगी उठिता आरोगणे सा खाद्या खाद्य न म्हणे का परिसा पांडू नेणे
या लाहो